मुक्त मराठा दिन निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आज गणपती बाप्पा यांचं विसर्जन 11 दिवस झालं। सांस्कृतिक कार्यक्रम चांगले आगळे वेगळे कार्यक्रम आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये गणेश मंडळातर्फे आयोजित केले आहेत। त्या निमित्ताने आज सांगू इच्छितो की हे प्रशासनानं चांगलं नियोजन लावलेलं आहे। आणि मी गणेश मंडळांना एकच विनंती करतो की आपले गणेश मंडळ श्री गणेश बाप्पा यांना आपल्याला आज लास्ट दिवस असल्यामुळं शांततेत आपल्याला विसर्जन करायचं आहे। त्या निमित्ताने सर्वांनीच आपल्याला गणपती बाप्पाचे त्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आज जे आत्ताच चिखलीकर साहेब यांच्या घरी श्री गणेश यांची आरती झालेली आहे पालकमंत्र्याच्या हस्ते, तसेच अशोकराव चव्हाणच्या हस्ते, साहेबाच्या हस्ते आणि सर्व इतर प्रतिनिधी सर्वांनी आज आरतीचा लाभ घेतलेला आहे। आणि सर्वांना आज गणेश महोत्सव निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो। आणि एवढंच सांगू इच्छितो की आज जे मिरवणूक रॅल्या निघणार आहेत गणेश बाप्पाला, आपल्याला आज लास्ट दिवस असल्यामुळं आपल्याला सर्वांनाच उत्साहिक वातावरण झालेलं आहे। त्या निमित्ताने सर्वांनी शांततेत रॅल्या काढण्यात यावर गणेश बाप्पाला आपल्याला येणारा गणेश बाबा लवकरात लवकर यावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे। काय साकडं घातलं देवाला काय साकडं घातलं? देवाला असं साकडं घातलं की माझी जनता सुखी राहो, सुखी समृद्धीच राहो ही ईश्वरच्यांनी प्रार्थना केलेली आहे। साहेब, भाजपच्या नेत्यांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आता सगळ्याला देते तर इच्छा असते आणि आम्हाला वाटते आमचे मुख्यमंत्री व्हावं। आणि असं काही नाही, वरचे नेते ठरतील काय आहे ते आपल्याला ते विषय आपण त्याच्यात खोलवर जात नाही। त्याच्यामुळं तुम्ही अजिबात चिंता करू नका। येणार का महायुतीचं आहे, 100% महायुतीचं सरकार येणार आहे। तुम्ही अजिबात काळजी करू नका, कोण मुख्यमंत्री कोण नाही याची अजिबात काळजी करायचं काम नाही। वरचे ठरतील, वरचे सगळे ठरवून निर्णय घेतील, आम्ही ते निर्णय मान्य करतो। ओके.